सचिन भाऊचा उपसभापती बनून प्रस्ताव मांडण्याची जी एक संधी मिळाली त्याबद्दल मी आपला आभार मानतो। सचिन भाऊ आणि आम्ही जवळपास 99 पासून सोबत काम करत आलो आहे। 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ज्यावेळेस फॉर्मेशन झालं त्यावेळेस सचिन भाऊ असतील, प्रतापजी सरनाईक असतील, उदयजी सावंत असतील, प्रसाद लाड असतील, गणेश नाईक साहेब आहे, तनपुरे साहेब बसले आहे, तनपुरे साहेबांचे वडील होते, अनिकेतजी तटकरेंचे वडील होते। आम्ही सर्वजण 99ला या राष्ट्रवादी फॉर्मेशनच्या वेळेस सोबत काम केलेलं आहोत आणि प्रत्येकाने त्यांचा गिरणी कामगारांचा किंवा युनियनचा कामगार युनियनचा उल्लेख केलेला आहे। मी आपल्याला सांगू शकतो की गिरणी कामगारांच्या घराचा जो प्रश्न आहे त्यावेळेस विधानसभेमध्ये असतील किंवा बैठकीमध्ये असेल त्यावेळेस जो वन थर्डचा जो निर्णय झाला त्याच्या मागची खऱ्या अर्थानं प्रेरणा जी होती ती सचिन भाऊची होती। कारण की ज्या गिरणीच्या जमिनी होत्या त्या त्यांना परत करण्याचा जो निर्णय झाला त्याच्यात खरी भूमिका वन थर्डची जी कामगारांसाठी राखीव असली पाहिजे ही जी भूमिका त्यावेळेस सचिन भाऊंनी मांडली त्याला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप मिळालं आणि गिरणी कामगारांना घरं मिळण्याचा रस्ता मोकळा झाला। सचिन भाऊ एक अजातशत्रू आहे। त्यांच्या आजपर्यंत असं कोणी असं दिसणार नाही की सचिन भाऊच्या बाबतीत कोणी विरुद्ध बोललं किंवा सचिन भाऊंनी कोणाला दुखवलं, परंतु एक निश्चित आहे की सचिन भाऊचा दरारा पण मुंबईमध्ये त्या काळात आम्हाला आठवते की त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असताना सचिन भाऊचा जो मुंबईमध्ये दरारा होता आणि तो दरारा आजही त्यांचा तसाच कायम आहे। आणि पुढच्या काळामध्ये सचिन भाऊंना जी आता संधी मिळालेली आहे कारण की त्यांनी रिपेअर बोर्डाचं अध्यक्षपद सांभाळलेलं आहे, माडाचे राज्यमंत्री म्हणून केलेलं आहे, वेगवेगळ्या विषयाचा त्यांचा चांगला अनुभव आहे आणि मित्रत्व करण्याचं आणि सर्वांना सांभाळून घेण्याचं पहिलेपासून त्यांचं जे धोरण आहे ते धोरण खऱ्या अर्थानं उपसभापती या चेअरवर बसताना ते 100% सर्वांना न्याय देतील। सर्व घटकांना म्हणजे विधान परिषदेच्या सदस्यांना तर देतीलच, परंतु समाजातला जो पीडित वर्ग आहे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं ते प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील एवढं मला विश्वास आहे। आपण मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार आणि पुढच्या काळामध्ये सचिन भाऊ सर्वांना न्याय देतील असा विश्वास बाळगून मी माझे